श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 25 जुलै वार शनिवार. या दिवशी आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची ही तिथी मानली जाते. आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी येते आणि या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात ही होत असते. त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं. देवशयनी या शब्दाचा अर्थ असा आहे, जेव्हा देव भगवान विष्णू हे शयनी अवस्थेत प्रवेश करतात, जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत जातात. म्हणजेच या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागर म्हणजे दुधाचा महासागरमध्ये शेषसर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात. तेव्हा याचं आध्यात्मिक महत्त्व हे खूप मोठं आहे आणि हा दिव्य विश्रांतीचा काळ तब्बल 4 महिने असतो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो, ज्याला आपण कार्तिकी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणून ओळखत असतो. आणि आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण म्हणजे या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जात असतात. ही वारी भक्ती, समर्पण आणि एकतेचं प्रतीक आहे. आषाढी एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. अगदी प्रत्येक कुटुंबातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हे व्रत करत असतात, कारण आषाढी एकादशीचं व्रत केल्यानं वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होतं आणि तसंच एकादशीचं व्रत केल्यानं पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार या व्रताचं महत्त्व असं आहे की भगवान विष्णूंनी स्वतः राजा बलीला सांगितलं होतं, या व्रतामुळं भक्तांना आध्यात्मिक उन्नती आणि सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच मनातील सर्व इच्छा, मनोकामना या देखील याने पूर्ण होतात. या आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबत काही खास प्रभावी उपायसुद्धा केले जातात. तर असाच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, तरी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, एकादशीचा उपवास शक्यतो असतोच, परंतु नसेल तरी काहीच हरकत नाही. पण या दिवशी तुम्हाला गाईला एक वस्तू, एक खाऊ घालायचे आहे, जेणेकरून तुमच्या सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. बघा, एका रात्रीत सोन्यासारखे तुमचे दिवस येतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती तुमची नक्कीच पूर्ण होईल. रखडलेली काही कामं असतील तर ती देखील पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या आषाढी एकादशीला गाईला खाऊ घालायची, कोणत्या वेळेस खाऊ घालायची, अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका. तर पहा, आषाढी एकादशी तर या दिवशी हा उपाय करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त एक वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. जो व्यक्ती अगदी मनोभावे या दिवशी गाईची सेवा करतो, गाईलाही ही एक वस्तू खाऊ घालतो, त्याच्यावर गोमाता संतुष्ट होऊन त्या व्यक्तीला दुर्लभ असा वर प्रदान करते. या सेवेने माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात, त्यांचा आशीर्वाद मिळतो. तर आषाढी एकादशीच्या दिवशी गोसेवेला अनन्य असं साधारण महत्त्व आहे, कारण आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे. भगवान श्रीहरी विष्णू हे विठ्ठलाचेच एक अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा ही प्रत्येक घरामध्ये आवर्जून केली जाते. या दिवशी गायीची पूजा केल्यानं या आषाढी एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आणि मानसिक शांतता देखील मिळते आणि सोबत विठ्ठलाची कृपा प्राप्त होते. तसंच एवढंच नाही तर गायीच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेनं सर्व देवतांची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून आपल्याला या दिवशी जो उपाय आहे
तर तो आवर्जून करायचा आहे. कारण या आषाढी एकादशीच्या दिवशी गोसेवेचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करताय, कष्ट करताय, पण तुमची ती गोष्ट पूर्ण होत नसेल तर ती मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब या उपायानं पूर्ण होणार आहे. तर बघा, उपाय अगदी साधा सोपा आहे. बघा, त्याचबरोबर कुठलीही तुमचे काही अडचणी असतील, जसं की नोकरीविषयी असतील, आर्थिक समस्या असतील, मुलांची प्रगती होण्याबद्दल असतील, घर खरेदी असेल, जी काही तुमची कर्जमुक्ती, शारीरिक कुठल्याही बघा कारणासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. उपाय अगदी साधा सोपा आहे, परंतु तितकाच तो प्रभावी आहे. आणि बघा, एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही न चुकता करा. हा उपाय केल्यानं 101% फळ तुम्हाला प्राप्त होईल. तसेच हा उपाय केल्यानं तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची अडकलेली सर्व कामे देखील पूर्ण होतील. सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंथरुणावरती बसूनच तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी हा पवित्र दिवस आपल्याला दाखवला. आणि यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि एक तुळशीपत्र घालून स्नान करायचं आहे. बघा, यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. विष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती तर अगदी प्रत्येकाच्या देवघरात असते, तर त्याच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. फोटो असेल तर तो पुसून काढा. त्यानंतर विधिवत पूजा करा. पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून या दिवशी अर्पण करा आणि नैवेद्य त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायला अजिबात विसरू नका. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्या. वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तर काय करायचं आहे, थोडंसं वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. थोडंसं बघा, त्यात पाणी टाका आणि त्याचा गंध तयार करून घ्या. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकवाच्या गंधानं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाला हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची असेल किंवा बघा बाळकृष्णांची असेल तर ती पाटावरती ठेवायची आहे. त्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं त्यावरती आणि त्यावर तुम्हाला विठ्ठलाची, विष्णूंची किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. त्यामुळे सर्वप्रथम पाटावरती एक दिवा प्रज्वलित करून घ्या आणि यानंतर आपण जी 2 ताम्हणं घेतली आहेत किंवा जी 2 पाट घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला बघा त्याच्यावरती कुंकवानं एक स्वस्तिक काढायचं. पहिल्या ताटात बघा त्या स्वस्तिक हे भगवान विष्णूसाठी असतं आणि दुसरं पाटावरती स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी. असं 2 ताटांमध्ये 2 स्वस्तिक काढायची आणि कुंकवाने त्यानंतर स्वस्तिकला मधले 4 बिंदू आणि कडेच्या त्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. म्हणजे संपूर्ण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आणि यानंतर तुम्हाला गुळाचे 2 खडे घ्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला हे 2 गुळाचे खडे जे आहेत तर ते ठेवायचे आहे. एका ताम्हणामध्ये आपण जे स्वस्तिक काढलं आहे तर त्या स्वस्तिकाच्या मधोमध एक गुळाचा खडा ठेवायचा. दुसऱ्या ताम्हणामध्ये ताम्हण घ्यायचं, त्यामध्ये जे स्वस्तिक काढलं त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा. आता तुम्हाला नक्की समजलं असेल कुठे ठेवायचं आहे. आणि उपाय करण्याअगोदर 1 ते 2 तास थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती भिजत घालायची आणि ती भिजलेली चणा डाळ जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला त्या गुळाच्या खड्या शेजारी थोडीशी ठेवायची आहे. भिजवलेली चणा डाळ जी असते ना तेच तुम्हाला घ्यायचे आहे आणि यानंतर तिथे तुम्हाला एक तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं आहे. आणि यानंतर त्या स्वस्तिकाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून नंतर तुम्हाला धूप, दीप ओवाळायचा आहे आणि तिथेच एक आसन घेऊन त्या आसनावरती बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः,
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. काही वेळासाठी ते तसंच तुम्हाला तिथे ठेवायचं, तुमच्या देवघरासमोर पाटावरती ठेवून द्यायचं आणि त्यानंतर संपूर्ण तुमची सेवा वगैरे करून झाल्यानंतर एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. गंगाजल असेल तर गंगाजलही तुम्ही टाकू शकता. आणि या दोन्ही स्वस्तिकच्या जवळ आपण ताटामध्ये जो गुळाचा खडा आणि चणा डाळ ठेवलेली होती, तर ती दोन्ही बघा उचलून एका वाटेमध्ये काढून घ्यायचं आणि यानंतर हळद कुंकू घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन गायीपाशी जायचं आहे. गायीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. गायीला हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर जी भिजवलेली चणा डाळ आणि गुळाची वाटी आहे, तर ती तुम्हाला गायीला तुमच्या हाताने खाऊ घालायचे आहे. जर गायीने जिभेचा स्पर्श केला, बघा म्हणजे गायीच्या जिभेचा जर स्पर्श हा तुमच्या हाताला झाला, तर असं म्हटलं जातं की तिथूनच तुमचं दिवस जे आहेत ते बदलायला सुरुवात होते. म्हणूनच संपूर्ण आयुष्य हे बदलून जातं आणि आयुष्यात भाग्योदय हा होतो. तुमचं नशीब हे तुम्हाला साथ द्यायला लागतं. म्हणून शक्य असेल तर बघा तुमच्या हातामध्ये घ्या. जसं तुम्हाला बघा सांगते आहे त्या पद्धतीने करायचं आहे. परंतु बघा काळजी देखील घ्यायची आहे. चणा डाळ आणि गुळ हातात घ्या आणि या पद्धतीने तुम्ही गायीला ते खाऊ घालू शकता. परंतु बघा जराशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर गायीला स्पर्श करायचा, गायीच्या पाठीवरून हात फिरवायचा आणि गायीला प्रदक्षिणासुद्धा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. आणि या दिवशी गायीला प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणे केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि गायीला स्पर्श केल्यानं आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील याने दूर होत असतो असं म्हटलं जातं. आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. आता हे सगळं करून झाल्यानंतर काय करायचं, तर गायीच्या पायाखालची जी माती आहे तर ती थोडीशी तुम्हाला उचलून घरी आणायची आहे आणि ती एका वाटीमध्ये घेऊन आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. मग घरामध्ये बघा तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल. जेव्हा तुम्ही गायीच्या पायाखालची माती आपल्या घरात आणता तेव्हा घरातील प्रखर वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, नकारात्मक काही ऊर्जा असेल, नजरबाधा असेल तर यासारखे दोष याने दूर होत असतात, निघून जातात. आपलं घर हे पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. तर एकादशीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा इतर झाडांच्या कोणत्याही कुंडीमध्ये टाकून दिली तरीसुद्धा चालेल. पण हा उपाय तुम्हाला आवर्जून आषाढी